नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते या पथकाने धडाकेबाज कामगिरी केली। ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या। उपनगर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी सागर राम सदावर्ती यांच्या फिर्यादीवरून आरोपी सौरभ साटोडे आणि गौरव साटोडे यांनी धारदार हत्यारे घेऊन राहुलनगर कॉर्नर गांधीनगर येथे जाऊन फिर्यादी यांना जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ आणि दमदाटी करून धारदार हत्याराने फिर्यादी यांच्या हातावर आणि डोक्यावर वार करून पळून गेले। त्यामुळे उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते। या गुन्ह्यातील दोघे आरोपी हे आपली ओळख लपवून सुरत राज्य गुजरात येथे पळून गेले होते। त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांचा कोणताही सुगावा नसताना तांत्रिक आणि मानवी कौशल्य वापरून आरोपी हे सध्या मालेगाव येथे ग्रामीण परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावरून दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि पथकातील पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे हे मालेगाव या ठिकाणी जाऊन गुन्ह्यामधील गौरव रामदास साटोडे, सौरभ रामदास साटोडे या दोघांना सापळा रचून शिताफीनं ताब्यात घेतलाय। त्यांना पुढील तपासासाठी उपनगर पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आलेला आहे। कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, मलंग गुंजाळ, डी.के. पवार, राजेश सावकार, सुनील आडके, प्रवीण चव्हाण, गणेश नागरे, नितीन गौतम, निवृत्ती माळी, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।